चला तर आता आपण पोहे करूया. त्यासाठी आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊया. कांदा कापूया. कांदा कापून झालाय, आपण बटाटे कापूया. शेंगदाणे तळून झाले आहे. पोह्यामध्ये हळद मिक्स करून घेऊया. ते सर्व मिक्स करून घेतले का आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. हे सर्व आता मिक्स झाले आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून आपण शेंगदाणे टाकून घेऊ. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा खरपूस भाजला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊ. मिरची आणि कांदा लाल होईपर्यंत त्यामध्ये बटाटे टाकून घेऊया. बटाटे खरपूस भाजले की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू. हे सर्व खरपूस भाजून घेतले की त्यामध्ये आपण वरतून हळद टाकून घेऊया. मी आधी मिक्स केलेली आहे पोह्यामध्ये, तर थोडीच टाकायची आहे आपल्याला कलर येण्यासाठी. हे सगळं खरपूस भाजून झालं आहे, त्यामध्ये आपण वरतून मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण आता पोहे टाकून घेऊया. हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया. वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. माझ्या मुलांना रविवारी पोहे खायला खूप आवडतात. त्यासाठी मला आवर्जून सांगतात, मम्मी पोहे कर, मम्मी पोहे कर. आमच्या घरी सगळ्यांना पोहे आवडतात. हे सर्व आता मिक्स मस्त झाले आहेत. आपण आता प्लेटिंग करू. कोथिंबीर भरभरून घेऊ. चला तर आपण टेस्ट करून बघू. वाव, खूप छान झालं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा.